पोपटराव वयवर्ष 32 असतं आणि त्याचं लग्न होतं. पोपटराव थोडासा बाहेरखालीच माणूस असतो. त्याला त्याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जास्त रस असतो आणि लग्नाच्या अगोदर देखील त्याची अनेक लफडी असतात आणि ही गोष्ट त्याच्या बायकोला माहिती नसते. ती बिचारी त्याच्याशी संसार करण्यासाठी लग्न करून सासरी येते. दोघांचा संसार सुरू होतो. तरी देखील पोपटराव आता मनातून त्याला अनेक गोष्टी खात असतात. त्याला बाहेर जायचं असतं. त्याला अनेक बायकांशी त्याचे जे संबंध असतात ते ठेवायचे असतात. पण आता त्याला बायकोची अडचण झालेली असते. आपल्या आयुष्यामध्ये बायको आलेली आहे. आता आपण सुखाने संसार करावा या गोष्टी त्याच्या ध्यानामध्ये येत नसतात. तरी देखील त्याची जी बायको असते ही त्याच्याशी एकनिष्ठपणे लग्न करून आल्यामुळे संसार करायला सुरुवात केलेली असते. ती दिवसभर शेतामध्ये काम करायची, घरी यायची. त्याच्यानंतर संध्याकाळी दोघेही कुठेतरी फिरायला जायचे. आता हे सगळं ढोंग पोपटराव रचत होता. आपण आपल्या बायकोवरती किती प्रेम करतो असं त्याला त्याच्या बायकोला दाखवून द्यायचं होतं. त्याला हे दाखवून द्यायचं होतं की तू माझ्या आयुष्यामध्ये एकुलती एक आहेस आणि त्याचं तिच्यावरती कसं प्रेम आहे हे सगळं दाखवून देण्यासाठी मग तो तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा, कधीतरी हॉटेलमध्ये घेऊन जायचा, तिच्याशी लाडीगोडी करून बोलायचा. पण मात्र दुसऱ्या बाजूला त्याच्या मनामध्ये त्याला अनेक बायकांशी संबंध ठेवायचे असतात. लग्नाच्या व्यतिरिक्त त्याच्या अनेक अशा बायका असतात आजूबाजूच्या परिसरामध्ये, त्यांच्याकडे तो जात असतो, त्यांच्याशी संबंध ठेवत असतो. पण मात्र या सगळ्या गोष्टींची कल्पना त्याच्या बायकोला नसल्यामुळे त्याची बायको कविता ही देखील त्याच्यावरती मनापासून प्रेम करत असते. आता काही दिवस जातात आणि मग कविताला आपल्या नवऱ्याविषयी शंका यायला सुरुवात होते. आपल्या नवरा काहीतरी गडबडीमध्ये असतो, बाहेर जातो किंवा कधी-कधी उशिरा घरी येतो, कधी-कधी सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर असतो आणि मग वेगवेगळी कारणं देत असतो, असं तिला वाटत होतं. तरी देखील ती त्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि ज्यावेळेला कविता पोपटरावला विचारत असते, की "तू रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी बाहेर कुठे जातो?" तर तो सांगत असतो, की "मला खूप मोठा मित्रपरिवार आहे आणि मग मित्रपरिवारामध्ये मला जावं लागतं. त्यांच्याशी बोलावं लागतं, त्यांना वेळ द्यावा लागतो, नाहीतर मग मित्र देखील माझ्यावरती रागवत असतात." आता हे थाप कविताला तात्पुरत्या वेळेसाठी पटलेली होती आणि जसे जसे दिवस जात होते तसे तसे मग कविता देखील आता प्रेग्नंट राहिलेली आहे आणि मग कविता प्रेग्नंट राहिल्यामुळे मग आता पोपटरावाला बाकी मनातून आनंद झालेला होता, कारण आता काही काळासाठी आपली बायको तिच्या माहेरी जाईल आणि मग आपण आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी करू शकतो असं त्याला वाटलेलं होतं. कविताचे दिवस जसे जात होते तसं मग तिचं पोट देखील वाढायला लागलेलं होतं. त्याच्यामुळे मग काही काळानंतर ती देखील आपल्या माहेरी बाळंतपणासाठी निघून गेलेली होती. दुसऱ्या बाजूला पोपटराव मात्र आता एकटा पडलेला होता. त्याला आता रान मोकळं झालेलं होतं. आपल्याला घरामध्ये विचारणारं कोणी नाही हे बघून मग त्याने त्याचे जे चाळे आहेत हे सुरू केलेले आहेत. बाहेरख्यालीपणा सुरू केलेला आहे. बाहेर जाणे, बायकांसोबत संबंध ठेवणे हे सगळं सुरू केलेलं आहे. तेवढ्यातच त्याच्या आयुष्यामध्ये एक नवीन स्त्री आलेली आहे, एक नवीन महिला आलेली आहे. ती त्याला फारच आवडायला लागलेली होती आणि मग या सगळ्या कारणामुळे दोघांचंही मनोमिलन झालेलं आहे. दोघे एकमेकांकडे आकर्षित झालेले आहेत. वेळ ठरलेली आहे. रविवारी दुपारच्या वेळेला मग पोपटराव या महिलेकडे गेलेला आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो तिला म्हणतो, की "तुम्ही बाई खूप छान दिसता." आणि या महिलेने ते पोपटरावला बेडरूममध्ये घेऊन गेलेले आहे. बेडरूममध्ये गेल्यानंतर या दोघांमध्ये देखील चर्चा सुरू झालेली आहे. पोपटरावाने तिची भलावण सुरू केलेली आहे. तिच्याकडे एकटक बघत राहिलेला होता आणि मग तिला तो म्हणू लागला, की "माझी बायको अलीकडेच माहेरी गेलेली आहे आणि मग त्याच्यामुळे मी एकटा पडलेलो आहे." त्याचबरोबर तो त्याच्या बायकोविषयी या समोरच्या स्त्रीला काहीतरी सांगत होता, काही चुकीच्या गोष्टी सांगत होता. तो तिला म्हणू लागला, की "माझ्या बायकोचे देखील इतर ठिकाणी संबंध आहेत. त्याच्यामुळे मग मला राहवत नाही. मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मग." ज्यावेळेला त्या स्त्रीच्या जवळ पोपटराव गेलेला आहे, त्या स्त्रीने एक सणसणीत अशी चपराक पोपटरावच्या कानाखाली मारलेली होती आणि तिचा उग्र अवतार बघून पोपटराव देखील आता भांबावून गेलेला आहे. तो तिला म्हणतो, की "बाई, काही जरी झालं तरी देखील मी आता तुमच्याकडून शरीरसुख घेतल्याशिवाय जाणार नाही आणि जर का तुम्ही या सगळ्या गोष्टीला अडथळा केलात तर मी मात्र तुमच्यावरती जबरदस्ती करेन." आता मात्र समोरची स्त्री अत्यंत रागाने लालबुंद झालेली आहे. ती त्याच्याकडे रागाने बघत आहे आणि दुसऱ्या क्षणाला तिने आपल्या हातामध्ये सोटा घेतलेला आहे आणि पोपटरावला बदडायला सुरुवात केलेली आहे. पोपटराव आता मात्र कोकलत होता, ओरडत होता, मदतीची याचना करत होता. तरी देखील ती स्त्री ऐकत नव्हती. त्या स्त्रीने त्याच्या अंगावरचे कपडे फाडलेले आहेत आणि त्याला नागवा केलेला आहे. ती त्याला बेदम मारहाण करते. पोपटरावला सुचत नव्हतं की काय होत आहे. आपल्या बाबतीमध्ये असं स्त्री ही का वागत आहे. आपण आत्तापर्यंत इतक्या स्त्रियांना खेळवलं, इतक्या बायकांना खेळवलं, आज मात्र आपली अशी पंचाईत का झालेली आहे
या सगळ्या गोष्टींचा तो विचार करत होता. आणि आता मात्र तो तिच्याकडे दया मागू लागला. तिला म्हणू लागला, बाई मला माफ करा, मी माझी काही चूक झाली का? मी तर इतर बायकांप्रमाणेच मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही मात्र आता मला मार देत आहात, माझी काय चूक झाली? तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे पैसे देखील घ्या, पण मात्र या सगळ्या गोष्टींचा बोबाटा करू नका, आरडाओरडा करू नका. समोरची बाई त्याला म्हणू लागली, की तुझी बायको एक गरीब घरातून आलेली आहे. ती बिचारी तुझ्यासोबत एकनिष्ठपणे संसार करते आणि मात्र तू तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तिच्याकडे दुर्लक्ष करून इतर बायकांकडे जात असतो. ती त्याला अजून म्हणू लागली, अरे ती गरीब बिचारी स्त्री तुझ्यासोबत इतके वर्ष नेटाने संसार करते, तू मात्र तिला फसवत असतो. या सगळ्या गोष्टी तुझ्या बायकोने मला सांगितलेल्या आहेत. तुझ्या बायकोचा कैवार घेऊन मी आता मात्र तुझ्याशी संपर्क केला, तुला काही गोष्टी दाखवल्या. तुझ्या बायकोच्या माहेरून मी आलेली आहे आणि तुझ्या बायकोने मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तो तिची कशी फसवणूक करतो हे देखील सांगितलेलं आहे. आणि आता मात्र ती स्त्री रागाने बोलू लागली. ती त्याला म्हणू लागली, की मी तुला आज सोडणार नाही, तुला सगळ्यांसमोर नेऊन या सगळ्या गोष्टी तुझ्या मांडणार आहे. आता तो तिच्याकडे गयावया करू लागला, तिची माफी मागू लागला. ती स्त्री त्याला म्हणू लागली, यापुढे तू तुझ्या बायकोसोबत व्यवस्थित संसार करायचा आहे, सुखाने संसार करायचा आहे. आणि जर का तू पुन्हा तुझ्या बायकोला फसवलं तर तुझी गाठ माझ्याशी आहे. हे सगळं बघून आता मात्र पोपटरावाची पाचावर धारण बसलेली आहे. पोपटराव गयावया करायला लागलेला आहे. त्याच दिवशी तो आपल्या बायकोच्या माहेरी गेलेला आहे. बायकोची त्यांनी माफी मागितलेली होती. बायकोला तो म्हणू लागला, मी अनेक चुका केल्या, अनेक बायकांकडे वेगवेगळ्या प्रकारे संबंध ठेवले, पण यापुढे मात्र मी अशी चूक करणार नाही, तुझ्यासोबत एकनिष्ठपणे राहीन. त्याची बायको मात्र गालातल्या गालात हसत होती. तिने देखील त्याला माफ केलेलं होतं. आता मात्र त्या दोघांच्या संसारवेलीवरती एक मुलगा जन्माला आलेला आहे आणि दोघेही पोपटराव आणि कविता सुखाने संसार करत आहेत. ही संपूर्ण घटना आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या अवतीभोवती जर का एखादा पुरुष व्यभिचार करत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल, आपल्या बायकोला फसवत असेल, तर त्याच्या बाबतीमध्ये असंच झालं पाहिजे का? हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटणार आहोत आपण नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.